Mumbai Indians blue and gold. Another season, another defeat, another disappointment. One for all. Who are we Mumbai Indians? The legacy is gone, the aura is gone, and the fans they are absolutely shocked and clean bowled. काल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये मॅच नंबर 54 झाली. त्या मॅचमध्ये मॅच खूप रंगतदार झाली, नो डाऊट अबाउट दॅट. मॅच खूप इंटेन्स झाली शेवटपर्यंत. पण मुंबई इंडियन्सनी तो सामना जिंकायला पाहिजे होता. पण अनफॉर्च्युनेटली मुंबई इंडियन्सचा पराभव झालाय आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनी ती मॅच जिंकून त्यांचं प्लेऑफचं जे क्वालिफिकेशन आहे ते ऑलमोस्ट कन्फर्म नाही, 99.9% ते प्लेऑफमध्ये पोहोचलेत. आणि फक्त प्लेऑफमध्येच नाही तर ते टेबलच्या टॉपला पोहोचलेत म्हणजे. आणि पहिल्यांदाच झालं आहे टुर्नामेंटमध्ये की सलग दोन ज्या मॅच होत्या म्हणजे चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या दोन आणि रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या दोन, असे चारही सामने मुंबई इंडियन्सनी हारलेत. आणि अशी वेळ मुंबई इंडियन्सवर याच्या आधी कधी झाली नव्हती कुठल्या सीझनमध्ये. मी मुंबई इंडियन्सला मागचे 18 सीझन फॉलो करतोय, त्यांचा प्रत्येक सीझन क्लोजली फॉलो करतोय. असं नाही की बाबा प्रत्येक सीझन त्यांचा भारीच गेलाय किंवा असा इतका खराब सीझन याच्या आधी आला नव्हता का, तर नाही आला होता. पण यावेळी अपेक्षा होत्या, टीम तेवढी स्ट्रॉंग होती, मजबूत होती. आणि मुंबई इंडियन्सचं कसं आहे म्हणजे त्यांचं स्पिरिट जे आहे ना की म्हणजे शेवटच्या मॅचपर्यंत आम्ही फाईट देऊ, शेवटच्या मॅचच्या शेवटच्या बॉलला जर आम्हाला नाही जमलं तर दॅट इज फाईन. पण हे पहिल्यांदाच झालं म्हणजे असं की अजून 3 मॅचेस बाकी आहेत मुंबई इंडियन्सच्या ग्रुप स्टेजमधल्या आणि त्याच्या आधीच पॉईंट्स टेबलमध्ये लागतं तुमचं एलिमिनेटेड. दॅट इज व्हेरी मच डिसअपॉइंटिंग आणि इट्स अ मॅसिव्ह डाऊनफॉल फॉर मुंबई इंडियन्स. कारण सूर्याच्या कॅप्टन्सीबाबत कालच्या मॅचमध्ये बोलायचं झालं तर त्यानं कॅप्टन्सी बरी केली, म्हणजे चांगली केली. एकतर 167 हा स्कोर तसा कमी होता, म्हणजे डिफेंडेबल नक्कीच होता, कारण ग्राउंडचे डायमेन्शन आणि पिच वगैरे सगळं वेगळं होतं त्या कालच्या मॅचमध्ये. पण एकंदरीत मॅच बघायला खूप मजा आली, कारण म्हणजे जनरली आता सध्याचा जो ट्रेंड सुरू आहे आयपीएल मधला की 200, 250, 250 अशा पण धावा आरामात चेस केल्या जातात, तर तसं काल झालं नाही. 167, 168 कॉम्पिटेटिव्ह टोटल होती. T20साठी आयडियल पिच बनवलं गेलं होतं आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत अटीतटीचा सामना झाला. आणि कृणाल पांड्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, म्हणजे हॅट्स ऑफ. त्याला वेदना होत असताना त्यानं बॅटिंग सोडली नाही, त्या जिद्दीनं त्यानं बॅटिंग केली आणि त्याच्या जुन्या टीमचा त्यांनी पराभव केलाय. सो आरसीबी व्हेरी वेल प्लेड. आणि मुंबई इंडियन्ससाठी हा सीझन कर्टन ऑफ फायनली झालेला आहे. आता बघू पुढच्या सीझनला, थेट पुढच्या वर्षीच भेटू आपण. पहिली मॅच जी होती ती लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स होती. तर त्या मॅचमध्ये 200+ चेस, म्हणजे मी एक जस्ट स्टॅट बघितलं की 2019 नंतर चेन्नई सुपर किंग्सनी 200 किंवा 200+ चेस केलंच नाहीये. हे थोडंसं शॉकिंग स्टॅट होतं ऍक्च्युली. पण कालच्या मॅचमध्ये ते चेस त्यांनी सहजपणे करून दाखवलं, थँक्स टू ब्रिलियंट इनिंग्स फ्रॉम उर्विल पटेल आणि ऑफकोर्स कॅप्टन ऋतुराज गायकवाड लिडिंग फ्रॉम द फ्रंट. उत्कृष्ट बॅटिंग केली चेन्नईनं आणि चेन्नई सुपर किंग्स अजून एक पाऊल प्लेऑफच्या दिशेनं मजबूत केले त्यांनी, असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि त्या मॅच नंतर आणि दुसऱ्या मॅच नंतर म्हणजे कालच्या दिवसातल्या 2 मॅचेसचे 2 रिझल्ट्स आणि ज्या तळातल्या 2 टीम्स होत्या त्या दोन्हीही टीम्स ऑफिशियली आयपीएल 2026 मधनं एलिमिनेट झाल्यात. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सचा या वर्षीच्या आयपीएलचा प्रवास तिथं संपलेला आहे. सो आता फक्त 8 टीम्स मधली शर्यत राहिली आहे आणि त्यात ही दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब यांच्यात आज संध्याकाळी जो सामना होणार आहे त्याच्यामध्ये मोस्ट प्रोबेबली जर पंजाब जिंकलं तर दिल्लीचा पण निरोप समारंभ होऊन जाईल आणि दिल्ली कॅपिटल्स तिसरी टीम बनेल जी ऑफिशियली एलिमिनेट होईल. सो लेट्स सी काय होते बघूया आपण.